नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. श्रीमद्भागवताच्या प्रथम स्कंधाच्या शेवटी राजा परीक्षितीनं आसन्न मरण व्यक्तीनं काय करावं असा ज्या वेळेला आचार्यांना प्रश्न विचारला, त्यावेळेला श्री शुकाचार्यांनी राजाच्या प्रथम प्रश्नाचं समर्पक उत्तर म्हणून विश्वमय विराट स्वरूप परमात्म्याचं ध्यान सविस्तर सांगितलं. त्यानंतर हृदयस्थ पुरुषाच्या हृदयंगम मूर्तीचं ध्यान करावयास सांगितलं. वेदात सांगितलेली सद्योमुक्ती, क्रममुक्ती यांचं सनातन मार्ग सांगितला. मरणोत्तर संपत्ती, संतती, शक्ती, बुद्धी, विद्या, कला, दीर्घायुष्य इत्यादींची वासना अंतरी ठेवून देहत्याग करणाऱ्यांनी इंद्र, वरुण, शिव, रुद्र, विष्णू ह्या विविध देवतांची उपासना करण्याची साधना सविस्तर सांगितली. पण शेवटी आपलं विशिष्ट मत असं सांगितलं की या सर्व प्रकारच्या उपासनांमध्ये सर्वात कल्याणकारी उपासना म्हणजे भगवत भक्तांची अविरत संगती आणि भगवंताची अविचल भक्ती. निश्रेयसाची प्राप्ती याच साधनाने होत असते. दुसऱ्या स्कंधाच्या 3ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकामध्ये आचार्य असं म्हणतात, एतावानेव यजताम इह निःश्रेयसोदयाः भगवत्यचलो भावो यद भागवत संगतः. हाच श्रीमद भागवताचा संदेश आहे. आचार्यांच्या मतानुसार भगवत भक्तांच्या संगतीत जे महान लाभ होतात ते असे आहेत की, एक, भावुक मनुष्याच्या अंतःकरणाला प्रसन्न व पवित्र करणाऱ्या भगवंताच्या हृदयंगम कथांचा रसानंद तिथं आपल्याला ऐकायला मिळतो. या दिव्य कथांच्या केवळ श्रवणानं संसार सागराचे कल्लोळ शांत होतात आणि मग ती कथा ऐकल्यानंतर हृदयामध्ये नितांत प्रसन्नतेचा निरंतर अनुभव त्याला येतो. विषयांची जी आसक्ती आहे ती लोप पावते, ती विलुप्त होते. आणि विशेष म्हणजे कैवल्य प्राप्तीचा, मोक्ष मार्गाचा वेदशास्त्र संमत मार्ग म्हणून ज्याची श्रेष्ठता वर्णन केलेली आहे तो भक्तियोग अनायास सिद्ध होतो. म्हणून आचार्य म्हणतात, इंद्रादी देवतांच्या उपासनांनी प्राप्त होणाऱ्या राज्य वैभवादीची वासना सोडून सत्संगती आणि भगवत भक्ती यांचा लाभ ज्या योगानं होईल त्याच उपायांचा अवलंब मोक्षने करावा. म्हणून आचार्यांच्या या उत्तरानं परीक्षितीला आपल्या प्रश्नाचं उत्तर कळालं आणि म्हणून त्यांनी आणखीन काही प्रश्न विचारले. त्यात पहिला प्रश्न पुन्हा विचारला की भगवान आपल्या मायेनं या विश्वाची निर्मिती कशी करतात आणि कोणत्या शक्तीच्या बळावर तो परमात्मा या विश्वाचं रक्षण आणि संहार करतो. त्यानंतर विचारलं, स्वतःच स्वतःला खेळ न करून कशी लीला परमात्मा करतो. आणि महत्त्वाचा प्रश्न असा विचारला की परमात्मा तत्वतः एकाकी म्हणजे अद्वितीय असताना अनेकविध कर्म करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रकृतीच्या त्रिगुणांना तो एकदम धारण करतो की अनेक अवतार घेऊन क्रमशः धारण करीत असतो, याचं उत्तर द्या. भगवंताच्या रहस्यमय लीलाविषयक आपले हे प्रश्न फार गूढ स्वरूपाचे आहेत. मोठमोठ्या कवींना म्हणजे क्रांतदर्शी महात्म्यांना देखील भगवंताच्या त्या अगम्य लीलांचे यथार्थ ज्ञान नसल्यानं त्यांना सुद्धा या प्रश्नाचं समाधान करणं कठीण आहे, याची जाणीव राजाला होती. श्री शुकाचार्य हे विचाराद्वारा, शाब्दब्रह्माचे व अनुभवाद्वारा परब्रह्माचे विशेषज्ञ असल्यानं आपली ही जिज्ञासा परीक्षितानं त्यांना सादर केली होती. या प्रश्नाच्या उत्तरानिमित्त द्यावयाच्या प्रवचनाला आरंभ करण्यापूर्वी शाब्दे परेच निष्णातः अशा योग्यतेचे अद्वितीय महापुरुष श्री शुकाचार्य परमेश्वराचं स्तवन करू लागले आणि ते स्तवन
ती स्तुती म्हणजे भागवताच्या द्वितीय स्कंदातील 4थ्या अध्यायात श्लोक क्रमांक 12 ते 23 एकूण 12 श्लोकांच्या मंगलाचरणामध्ये श्री शुकाचार्यांनी उदात्त भगवत भक्ती अभिव्यक्त केलेली आहे. या स्तोत्रातील, या श्लोकातील, या स्तुतीतील प्रत्येक श्लोकात परमेश्वराला जे नमन केलं आहे त्यात परीक्षितीच्या गहन प्रश्नांचं निर्णायक उत्तरही मोठ्या मार्मिकपणे आचार्यांनी दिलं, जे विद्वानांनी, भागवतकारांनी, अभ्यासकांनी मांडलेलं आहे. शुकाचार्य म्हणतात, नमः परस्मै पुरुषाय भूयसे सदुद्भवस्थान निरोध लीलया गृहीत शक्ती त्रितयाय देहिनां अंतर्भवायानुपलक्ष वर्त्मने.